भूमिकन्या रे. प्रिंट काढायला गेलेत का प्रिंटचं दुकान टाकायला गेलेत देव जाणे. प्रिंट काढायला एवढा वेळ लागत असतो का? माणूस इथं जेवायचं थांबलंय त्याची यांना काही चिंताच नाही. बरं फोन लावते तर फोन तरी उचला, फोनही उचलत नाही. उचलणारच नसतील तर फोन करून तरी काय फायदा. कुठे गेला होता? कुठे गेला होता म्हणजे सांगितलं होतं ना प्रिंट आउट काढायला चाललोय, तिथेच गेलो होतो. एवढा वेळ लागत असतो का प्रिंट आउट काढायला? हे बघ, माझी बायको बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आता बायकोच आहे तर मी प्रयत्न का करायचा? जेवायचं नाही का तुम्हाला? एवढी भूक लागलेली असताना सुद्धा तुम्ही जेवले नाही, म्हणून जेवले नाही मी अजून. काय? तू जेवली नाहीस? पण का जेवली नाहीस? तुझं तू जेवून घ्यायचंस ना. नवऱ्याच्या आधी बायका जेवत नसतात. अगं पण मी तुला कधी सांगितलंय की माझ्याशिवाय जेवू नकोस? तुला जेव्हा पाहिजे तेव्हा जेव. ते तुम्ही मला सांगायची गरज नाही. तुम्ही बायकांनी जे काही पुरुषांना म्हणजे तुमच्या नवऱ्यांना देव करून ठेवलं ना, तिथे चुकतं सगळं. मी काही तुझा देव नाहीये, माझ्यासाठी थांबत जाऊ नकोस. तुला जेव्हा भूक लागेल तेव्हा तू जेव. आणि तसंही आपलं नातं काय. अगं आत्ता तर म्हटली होतीस ना की तुला भूक लागली आहे, मग कशाला आता आवडती आहे? वाढ जेवा. का? तुम्ही तर जेवणार नव्हते ना? असं काही नाहीये, मला ते आपल्याला माहिती आहे ना आपले हात भाजले आहेत, मग त्यावर सॅनिटायझर लावायची काय गरज होती? आगाग होईल नाही तर काय होईल? विसरलो ग. आता हाताला भाजीचं तिखट लागून पुन्हा जळणारच आहे. अरे नको, तू नको भरू मला. मी स्वतः जेवू शकतो. मी हे बघा, बायकोच्या हातनं खायचं नाही म्हणून खात नसाल तर नका खा. पण मैत्रीण समजत असाल तर मैत्री म्हणून तरी खा. हर्षवर्धन, बाळा तुला तिच्या हातून खायचं नाही का? अरे ही तारा का अजून जिती आहे की नातवाला भरवायला. या बरोबर. नसताना का नाही खाता खाता एक घास खाल्ला का अंगात पळायचास. अन्न परत पळत पळत दुसरा घास खायचास.
लई दमवायचंच बरं का जेवताना मला. हर्षवर्धन साठी पाणी घेऊन ये. हो. तारका, बस झालं, माझं पोट भरलं. बस भरलं पोट. हर्षवर्धनला जीव लावायचा प्रयत्न करायचा नाही. त्याला फक्त जेवण वाढायचं, बाकी काय नाही. काय ग, हे कुठं आले पैसे? अहो, मोठ्यांना का ओरडू, तुमच्याकडचे पैसे द्या आधी. हे घे. अगं पण हे अहो, लक्ष्मीताईंच्या सासूने दिलेत पैसे. काय? लक्ष्मीच्या सासून तिला बरं पैसे दिले तुला? ती बाई मला कशाला पैसे देईल? पण आता तूच म्हणलीस की लक्ष्मीच्या सासून पैसे दिले म्हणून. अहो, तुम्हाला तर काही कळतच नाही. अहो, आता मानपान करायचंय ना, तर त्यांच्या समोर जर आम्ही नाटक केलं, म्हटलं गरिबी आलीये, कसं करायचं मानपान, मग त्यांनी त्यांच्या ठेवणीतले पैसे काढून मला दिले. असं वय? तरी म्हणलं त्यांनी कसं काय तुला पैसे दिले? हा, कुणी दिले नसते ना तरी जिथून काढायचे तिथून बरोबर काढते मी पैसे. वाह, काय बाई आहेस तू. ज्या घरात सगळ्या गावाला लुबाडून पैसे आणले जातात त्याच घरातनं पैसे काढलेस तू. मग तुम्हाला तिथं पाठवलं असतं ना तर तुम्ही टक्क्याने व्याज वाढवून आला असतात. मी गेले म्हणून त्या घरातनं पैसे घेऊन आले. हा, ते खरं आहे. पण अगं आता त्यांनी पैसे दिल्यात म्हणल्यावर मानपान बी तसा झाला पाहिजे, नाहीतर आपली चोरी उघडी पडन की. अशी कशी उघडी पडन? मानपान कसा करायचा हे काय माहित नाही हो तुमच्या बाबांना. ते नीट सगळी व्यवस्था करते. असाही त्यांच्या लेकीचा त्यांना लई पुळक आहे. आता बघा, ठेवणीतला पैसा कसा बरोबर बाहेर निघतो ते. हे काय, सोन्याची अंगठी? हो, कशाला हा रिकामा खर्च? हे कपडे घेतले ते एवढे बस झाले ना. असं कसं? कसाही असला तरी जावई बापू आहे आपला, मानपान तर काही करावं लागेल का नाही? तसं बी लग्नामध्ये काहीच केलं नाही जावई बापूंसाठी. तुमचं सगळं खरं आहे हो, पण एवढे पैसे आता आणखी कुठे खड्डा खाल्ला? खड्डा नाही, उसने घेतलेत मित्राकडून. खरंच उसने घेतले का व्याजाने उपसून आणले? नाही नाही, उसनेच घेतलेत. तसं बी जावई सोडला तर उदार घेऊन मानपान करावा अशी काही माणसं नाहीत ती. पण तरी बी असू द्या, असं बी परमेश्वराने संसाराच्या गाठीवरती बांधलेल्याच असतात. ते काय आपल्या हातात थोडे असतं व्हय? आणि पोरगी किती बी चांगल्या घरात, श्रीमंत घरात दिली असती तर करणी धरणीची आशा त्यांची बी राहिलीच असती की. रीतीच्या नावाखाली एवढं तर करावंच लागन की. पण मी माझ्या लक्ष्मीसाठी करतोय. कोणते बी मायबाप हे असंच करतात. मनात इच्छा असो नसो, खिशात पैसे असो नसो, पण सासरी आपल्या पोरीला कोणी सासूरवास करू नये, तिला काही कोणी बोलू नये म्हणून सासरच्या माणसांना खुश ठेवायसाठी ती अशी करणी धरणी करतात. पण काय हो, कोणत्या बापानं पहिल्यांदा आपली लेक सुखी राहावी म्हणून अशी करणी धरणी केली असेल? आपल्या लेकराला तिकडे सुखात नांदवत असतील ह्या आशेवर मायबाप जगत असतात. ते लेकरू तिकडे काय भोग भोगतंय त्याचं त्यालाच माहिती. ते तर काय माहित नाही, पण असाच कोणीतरी बाप असेल माझ्यासारखा ज्याचा आपल्या पोरीवर जीवापाड जीव असेल आणि ज्याची पोरगी या अशा सगळ्या लटांबरात अडकली असेल.
काय नशीब असतं ना आम्हा बायकांचं. एवढी मरमर करून मी आमच्या नशिबात घर नाहीच. बापाच्या घरी बी उपऱ्या आणि सासरी बी उपऱ्याच. आम्हाला आमचं घर नाही, पण आमच्या नशिबी घर सांभाळणं आहेच. म्हणूनच मी माझ्या पोरीला शिकवत होतो. तिला सांगत होतो, शिक पोरी शिक. आता शिकली असती व्यवस्थित तर आज तिनं स्वतःच घर बांधलं असत. पण काय करणार, आपलं शेत वाचवण्यासाठी पोरीनं आपल्या आयुष्याचं असं करून घेतलं. किती छान रांगोळी काढली आहे. आवडली तुम्हाला? हो. भारी वाटत असेल ना? मला असं काहीच नाही. म्हणजे जन्म इथेच, नांदायचं पण इथेच, सगळं इथेच. त्यामुळे तुला जे फील करता येतंय ना बहिणी, तसं मला नाही फील करता येत. नको बाई, उलट तुमचं जे आहे ते बरं आहे. घरातले सगळे तुमच्या डोळ्यासमोर आहेत, सोबत आहेत. हा खा, असं का म्हणतेस? मग पोरीला तिच्या हक्काचं घर थोडीच राहते. उलट तुमच्या आई बाबांनी तुमचा हक्क आबादेत ठेवलाय. तुम्हाला तुमच्या हक्काचं घर आहे. आज आज घरचे येणार आहे तर खुश आहे एक माणूस. खुश पण हाय आणि भीती पण वाटते. का? कसली भीती? हे बघ, काही होणार नाही. जे काय होईल ना ते चांगलंच होईल. बघ तू. बरं चला, झाली. रांगोळी होती खाली. मला दिसलेच नाही. जरा दिसल अशी तरी काढायची. हे असली कोण रांगोळी काढत? अरे भैया पण गप ना जरा. सॉरी बोलतोय की. त्याला काय होतं? लक्ष्मी वहिनी परत काढते रांगोळी. आता परत रांगोळी काढायची. होईल पटकन. कशी दिसतेय मी? वाह, एक नंबर. अगं अरे, सगळं सामान घेतलं ना नीट, म्हणजे एखादी वस्तू इथे राहायला नको घरी. अय्यो, सगळे सामान घेतले मी, पण तर एकदा तुम्ही बघून घ्या. मी काही विसरलेच असले तर. मम्मी, मी आत्याकडे जाणार आणि बाकर फुलाची गोष्ट तिला सांगणार. अगं, वटीचं सामान कशात ठेवलंय? अहो, पिशवीतच आहे. तुम्ही जरा आता थांबा. हो, किती बोलताय? एकदा बोलायला लागले की थांबतच नाही तुम्ही. तुम्ही काऊन असे बसले? हे पा, आवरला असं ना तर पटपट पिशव्या उचला. उठा लवकर. मला जावंसच वाटत नाही तिकडे. आता असं म्हणून कसं चालन? अहो, सगळी तयारी झाली. आता तिकडे ते लोक वाट पाहत असतील. तुम्ही असं अचानक नाही म्हणले तर त्यांना काय वाटत? उठा गुपचूप. बाबा, आता उगाच नाही म्हणू नका. तिकडची माणसं परत डूक धरून बसतील.
लक्ष्मीला नाही ते ऐकायला लागेल मग. आणि मामांजी, आपली पोरीकडची बाजू आहे ते जरा जुळवून घेताय तर तुम्ही पण 2 पावलं मागं घ्या की. नाहीतर तुम्ही त्यांचा अपमान केलात म्हणून माझ्या नवऱ्याच्या डोक्यावरचं व्याज वाढवून ठेवतील. माझ्या नवऱ्याचे हात दगडाखाली विसरू नका. हे बाप, तुम्ही नाही आले ना लक्ष्मीला खरंच लय वाईट वाटेल. तिच्यासाठी तरी चला. ठीक आहे. बरं मी काय म्हणतो, आपल्या घरचा तांदूळ घेऊन जाऊ लक्ष्मीसाठी. तिला आपल्या घरच्या तांदळाचा भात लय आवडतो. हो, गोणी भरून ठेवली मी आतमध्ये. महेंद्र, जरा गोणी. नाही मी नाही वज्ज उचलणार बाबा. हे कपडे घाण होत्यात, जाईपर्यंत कसला अवतार होईल माझा. आणि तिथं मानपानाला चाललोय, पुजरेगिरी करायला नाही. माझ्याकडे बघू पण नका बाबा, मी नाही उचलणार. आणि ताई काही शहरात नाही राहताय, तिथं गावातच राहतायत. त्यांना गावातला तांदूळ न मिळायला. अगं बाई, तिला आवडतं म्हणून न्यायचंय, मिळत नाही म्हणून नाही. आता एवढं ओझं कोण उचलणार आहे? आपणच उचलू की सगळे मिळत. अरे जरा गप बसा दोघी. मी घेतो वज, मला काही धाड नाही भरली आज. चल याला घेऊन ये, ते ठेव रे. चल. अहो जरा सांभाळून, दमानं. अहो, हर्षवर्धन कुठे आहे? महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलाय. बाहेर गेला? असं कसं बाहेर पाठवलं त्याला? अहो, आज त्याचा मानपान आहे ना, निदान आज तरी त्याला घरी ठेवायचं होतं ना. रोज तर काम करतच असतो. मानपान करायला त्याची काय गरज आहे? आम्ही आहोत की. नाही, तसं नाही तारक्का. मान त्याचा आहे ना, मग मानपान पण त्याचाच व्हायला हवा ना. एवढं कळतंय आम्हाला. आईबत येईल तो येळ, उगा घाई घाई करू नका. बाकीची तयारी झाली का? नाही, म्हणजे होतच आलीये. मग ती नीट करा. नको त्या कामात मधी मधी नाक खुपसायचं. तयारी नाही झाली अजून, एवढ्या वेळ काय करत होता? आता घरातली कामं बी होईनात का तुमच्या त्यानं? हा नाही, ते आता नाही करत वेळ वाया घालू नका. जा पटापटा कामाला लागा. हे घेऊन जा. आईबत बळीचं मानपान नीट व्हायला पाहिजे बर का. जी तारक्का, तुम्ही सांगितल्याप्रमाणे समध्या कामाची तयारीला लागलोय आम्ही. मग आता होऊन जाऊ द्या. जी. गच्च सुभानराव, बोला शेठ. तारक्कांनी बळीच्या मानपानाची नीट तयारी करायला सांगितली. तेव्हा आता तयारीला लागा. कसं? 0 मिनिटात झालं म्हणून समजा. चला. रोज असं काम असते. आजच्या दिवस सुट्टी घेतली असती तर काय बिघडलं असतं, पण नाही, सतत काम करायचं असते. आई बाबा घरी यायची वेळ झाली तरी माणूस घरी येईना. आई बाबांना काय वाटेल? हॅलो. हा लक्ष्मी, का सारखा फोन करतेस? कुठे आहेत तुम्ही? कुठे म्हणजे? नाही तसं नाही,
आई बाबा येणार आहेत. मग येऊ दे की, मी काय करू? तुम्ही घरी नाही, कुठं आहेत म्हणून फोन करत होते. आता मी काय तुला विचारून घराबाहेर पडायचं? नाही होत, तसं नाही म्हणेल, पण हे बघ तुला सांगून जायला मी बांधील नाही. हो पण ते मला महत्वाची काम आहे. तर आई बाबा घरी आले तर ठीक आहे, मी बघतो कसं पोचायचं ते. पण हे बघ, यापुढे मला विचारत जाऊ नकोस मी कुठे आहे, मी काय करतोय. मला अजिबात आवडत.